दुसऱ्या सत्राचे महनीय व्याख्याते आदरणीय पद्मश्री कुमार केतकर, गेली 40 वर्ष पत्रकारिता या क्षेत्रात व्यतीत करणारे केतकर सर हे मराठी पत्रकारितेतील एक मानदंड आहेत. महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता हा दोन महत्त्वाच्या दैनिकांचे संपादकपद त्यांनी दीर्घकाळ भूषविलेलं आहे. आर्थिक विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखनाबद्दल त्यांना C.D. देशमुख पुरस्कार मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय वार्तांकनासाठी त्यांना जायंट्स इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. माध्यम क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना राजीव गांधी पुरस्कार मिळालेला आहे. दूरदर्शनच्या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेला आहे. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना लाभलेला आहे. सरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं की जागतिक राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणावर परिणाम घडविणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचं ते तिथं प्रत्यक्ष उपस्थित राहून विश्लेषण करत असतात. मगाशी महापौर मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे असा एकही मराठी माणूस नसेल की ज्यांनी केतकर सरांचा अग्रलेख वाचलेला. विषयावर आपले विचार मांडण्यासाठी आदरणीय पद्मश्री कुमार केतकर सर. नांदेडकर वासी बंधू भगिनींनो आणि आंबेडकर विचार संमेलनाला आवर्जून उपस्थिती आपली दाखवून आपण एका विचाराशी अनुयायित्व असल्याचं सुद्धा सिद्ध केलेलं आहे आणि दिवसेंदिवस तो विचार अंतर्धान करण्याचे प्रयत्न चाललेले असल्यामुळे आपली उपस्थिती ही खरोखरच अत्यंत प्रशंसनीय आहे. वस्तुतः जो विषय किंवा जो मुद्दा अधिक स्पष्टपणे मला मांडण्याची विनंती करण्यात आली आहे तो मला असं वाटतं मेधा पाटकरांनी, त्याच्यानंतर श्रीपाद जोशींनी आणि नयन भारत यांनी अत्यंत स्पष्टपणे अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. त्याला कदाचित थेट राज्यघटनेच्या पार्श्वभूमीची ज्याला अकॅडमिक चौकट म्हणतात ती नसली तरीही जो मुद्दा यायला हवा लोकांसमोर तो त्या ठिकाणी अतिशय अप्रतिम मांडलेला आहे. माझ्यानंतरही संजय आवटे आहेत, तम गांबळे आहेत, प्रज्ञा आहे, भाषण कागो आहेत, हे सगळे या विषयावर उहापोह करणार आहेत. त्यामुळे त्यांनी जरी मला वेळेची मर्यादा सभ्यतेने दिलेली नसली तरी मी ती पाळणार आहे आणि ती पाळताना मी हे विचारात घेणार आहे की यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा परामर्श पुन्हा पुन्हा पुनरुक्तीच्या रूपाने तुमच्या समोर यायला नको. बजरंग तिवारींनी जो अतिशय प्रोफाउंड आणि पंजंट हिस्टॉरिकली अँड पॉलिटिकली इन्सायसिव्ह संपूर्ण ऐतिहासिक आढावा घेतला, विचाराचाच ऐतिहासिक आढावा, न्याय या संकल्पनेचाच ऐतिहासिक आढावा, राजकारण या संकल्पनेचाच ऐतिहासिक आढावा तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी जो घेतला तो खरं म्हणजे इतका प्रोफाउंड होता, इतका मूलभूत होता की त्याच्यानंतर त्या विषयावरती खरं अधिक काही वैचारिक पातळीवरती बोलणं जवळजवळ अशक्य, इतकं सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे.
मी फक्त आत्ताच्या संदर्भांपुरतं आंबेडकरांच्या राज्यघटनेतील सामाजिक न्यायाचा प्रश्न याच्यापुरतं बोलणार आहे, कारण ते सगळे मुद्दे नीट येऊन गेलेले आहेत. आत्ता आपण ज्या वेळेला इथे जमलेलो आहोत त्याच वेळेला वॉशिंग्टनला नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होती. आता नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणं हे सध्याच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून अतिशय संयुक्तिक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे निवडणुकीच्या प्रचाराच्या अगोदर आणि निवडणुकीच्या नंतरही काही प्रमाणात, की जो बराक ओबामांच्या निमित्ताने एक प्रकारे शाप, हा शब्द त्यांचा नाही, एक प्रकारे शाप अमेरिकन प्रशासनाला, अमेरिकन समाजाला, अमेरिकन इतिहासाला लागलेला होता, तो दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. आणि त्याचं प्रतीक रूपाने त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे ओबामा केअर नावाने ओळखली जाणारी जी आरोग्य धोरण होतं ओबामांनी आणलेलं, ते मुळातच उखडून काढायचं. नुसतं तेवढंच नव्हे तर अमेरिकेमधली जी सर्वात दुष्ट अशी तुरुंगाची यंत्रणा आहे ती पुन्हा पुनरुज्जीवित करायची, की जी हळूहळू ओबामांनी संपत आणलेली होती. आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा माहिती नसेल, जगामध्ये सगळ्यात जास्त तुरुंगामध्ये लोक आहेत ते अमेरिकेत आहेत. आणि हे टक्केवारीत नाही, प्रत्यक्ष संख्येने अमेरिकेमध्ये फक्त 30 कोटी लोक आहेत लोकसंख्येच्या हिशोबात, परंतु जवळजवळ 30 लाख लोक तिथे तुरुंगात आहेत. अजून जवळजवळ 35 लाख लोक तुरुंगाच्या वाटेवर आहेत. आणि या 30-35 म्हणजे 65 लाख लोकांपैकी बहुसंख्य लोक म्हणजे जवळजवळ 75% लोक हे कृष्णवर्णीय आहेत, काळे आहेत किंवा मेक्सिकन आहेत किंवा एशियन आहेत. त्यांच्यामध्ये फक्त 5 ते 10% लोक हे गौरवर्णीय आहेत, गौरवर्णीय अमेरिकन आहेत. अमेरिका हॅज द बिगेस्ट अँड मोस्ट ऑपरेसिव्ह प्रिझन अशी मांडणी, सगळ्यात दुष्ट तुरुंग व्यवस्था ही अमेरिकेत आहे अशी मांडणी ही कोणी समाजवादी करत नाहीये. लंडन इकॉनॉमिस्ट नावाच्या एका भांडवली विचाराच्या साप्ताहिकानेच कव्हर स्टोरी अशी केली की अमेरिकेमधली अन्यायाची वागणूक ही आपल्याला त्यांच्या तुरुंग व्यवस्थेतच दिसते, कारण त्याच्यामध्ये बहुसंख्य लोक कृष्णवर्णीय किंवा बाहेरचे आहेत, स्थानिक गौरवर्णीय नाही आहेत. अशी ही अन्याय्य तुरुंग व्यवस्था हळूहळू बंद करायला सुरुवात केलेली होती ओबामांनी. ती ट्रम्प यांनी आल्याबरोबर पुनरुज्जीवित केली. इतकंच नव्हे तर एकूण समाजामध्ये अमेरिकेमध्ये आत्ता कृष्णवर्णीयांविरुद्ध किंवा काळ्या वर्णाच्या लोकांच्या विरुद्ध ज्या प्रकारचा अंगार प्रत्यक्ष दिसतोय सामाजिक स्तरावरती. आत्ता बजरंग तिवारी साहेबांनी गौरक्षकांचा उल्लेख केला. त्या गौरक्षकांचे भाऊ आता अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणजे दोन्ही अर्थाने. आपले भारतीय जिथे अमेरिकन आहेत झालेले NRI म्हणून ज्यांचं म्हटलं जातं, अनिवासी भारतीय, या अनिवासी भारतीयांमध्ये हिंदुत्वाला जी प्रचंड प्रमाणावरती प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे ती अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यामुळे तिकडे पण गोरक्षक मंडळी आहेत. आणि ती गोरक्षक मंडळी तिकडची म्हणजे आपली भारतीय ही तिथल्या कृष्णवर्णीयांच्या विरुद्ध आहेत. आणि स्वतःचा रंग न पाहता आरशामध्ये ते त्यांना काळे किंवा कल्लू म्हणून त्यांचा उल्लेख करत असतात. ते बहुतेकसे जवळजवळ 70 ते 80% असे अनिवासी भारतीय जे वर्णद्वेष्टे आहेत, जे जातीवादी आहेत, ते ट्रम्प यांच्या बाजूने आहेत. म्हणून मोदी आणि ट्रम्प यांची भेट आजच्या दिवशी होणं हे माझ्या मते सध्या जो इतिहास जागतिक पातळीवरती चालू आहे त्याला संयुक्तिक म्हणावं लागेल. परंतु ह्याच्याबरोबर वेगळाच इतिहास, ह्याच्याबरोबर उलटा म्हणता येईल असा इतिहास प्रत्यक्षात भारत आणि अमेरिका किंवा भारतातील उपेक्षित समाज आणि अमेरिकेतील उपेक्षित समाज यांचा आहे.
1856 पासून ते 1865 पर्यंत म्हणजे अब्राहम लिंकनची हत्या होईपर्यंत अमेरिकेमध्ये जो संघर्ष चालू होता कृष्णवर्णियांचा आणि अब्राहम लिंकनच्या नेतृत्वाखाली त्या संबंधितले कायदे, वंशवादी कायदे पूर्ण बदलण्यासंबंधीचा, त्या संघर्षाच्या बद्दल खरं म्हणजे भारतामध्ये त्यावेळेला माहिती उपलब्ध असणं अतिशय अशक्यच होतं. व्हॉट्सॲप वगैरे सोडा, मोबाईल सोडून द्या, टेलिव्हिजन सोडून द्या, रेडिओ सोडून द्या, अमेरिकेतली वर्तमानपत्र सुद्धा इथे येणं कठीण होतं, नव्हतंच शक्य. जी काही माहिती आपल्याला मिळत असेल ती ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात त्यांच्या परिस्थितीमध्ये जी काय थोडीफार इंग्रजी वर्तमानपत्र येत असत त्याच्यामार्फत, आणि अशी किती माहिती महात्मा फुलेंच्या पुण्याच्या त्या खेडेगावापर्यंत पोहोचत असेल अब्राहम लिंकन संबंधात, अब्राहम लिंकननी सुरू केलेल्या संघर्षासंबंधात. 1856 ते 1865 म्हणजे आपल्याकडचं 1857 बंड झालं त्या सुमाराची गोष्ट आहे. 1861 मध्ये तर लिंकन निवडून आले. त्या सुमाराला महात्मा फुलेंनी जे नाटक लिहिलं त्या नाटकाची अर्पण पत्रिका त्यांनी अब्राहम लिंकनला केली. महात्मा फुलेंनी, इतका तो जुना संबंध आहे. महात्मा फुलेंपर्यंत अब्राहम लिंकन यांचा विचार पोचावा आणि त्यांनी ती अर्पण पत्रिका इथे द्यावी, हा भारताचा आणि अमेरिकेचा संबंध आहे. नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीतला तो नाही. इतकंच नव्हे तर हा संबंध असताना महात्मा फुलेंनी लिहिलंय की ज्या प्रकारचा संघर्ष आपण इथे करतोय तशाच एका महासंघर्षामध्ये अब्राहम लिंकन तिकडे संघर्ष करतात. आता ही माहिती त्यांना कोणत्याही तथाकथित सोशल पण प्रत्यक्षात अँटी सोशल असलेल्या मीडियाने दिलेली नव्हती. आणि तरी सुद्धा त्यांना हा, ज्या वेळेला पुरोगामी हा शब्दही वापरला जात नव्हता, प्रगत हा शब्द वापरला जात नव्हता, प्रोग्रेसिव्ह हा शब्द वापरला जात नव्हता, रिॲक्शनरी हाही शब्द वापरला जात नव्हता, कॉन्झर्वेटिव्ह हाही शब्द वापरला जात नव्हता, त्यावेळेला महात्मा फुलेंनी लिंकनशी आपले संबंध राजकीय वैचारिक प्रस्थापित केलेले होते. त्या राजकीय वैचारिक संबंधांमधनं आजचा हा आंबेडकर विचार मंच उभा आहे. किंवा आपली विचारधारा त्या संबंधांशी आहे, आज होत असलेल्या भेटीशी नाही. हे अत्यंत स्पष्ट शब्दात सांगायची वेळ आली आणि ते माझ्याही पेक्षा अतिशय सुस्पष्ट शब्दात तात्विक आणि राजकीय पातळीवरती बजरंग तिवारी साहेबांनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. आपल्याला एक गोष्ट लक्षात येत नाही, ह्या अनिवासी भारतीयांचा आपण जेव्हा उल्लेख करतो की जे तिकडे सध्या ट्रम्पच्या बाजूने आहेत 70% तरी, आणि जवळजवळ 99.99% मोदींच्या बाजूचे आहेत. कदाचित आपल्याला वर्तमानपत्रात वाचलेलं आठवत असेल की ट्रम्प निवडून यावेत म्हणून ओहायो नावाच्या राज्यामध्ये आणि न्यू जर्सीमध्ये आपल्या भारतीय हिंदुत्ववाद्यांनी यज्ञ केला होता निवडून यावेत म्हणून. त्याच्या बातम्या आपल्याकडे आल्या होत्या मोठ्या गौरवाने. त्यातल्या एका यज्ञ समारंभाला ट्रम्प हजर होते आणि तिथल्या काही हिंदुत्ववाद्यांनी ट्रम्प यांना सांगितलं, निवडणूक व्हायची होती, की आता तुम्ही इथे घोषणा द्या. ते म्हणले मी काय घोषणा देऊ? ते म्हणले नाही, आमच्या भाषेत द्या. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या भाषेत दिल्या, म्हणजे भारतीयांच्या भाषेत ट्रम्प यांनी घोषणा दिल्या, आपकी बार ट्रम्प सरकार. हे सगळं टेलिव्हिजनवरती बहुतेक मंडळींनी पाहिलेलं असेल. त्या अशा प्रकारची विचारधारा तिकडे जोडलेली असताना सुद्धा आणि अशा अनिवासी भारतीयांनी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अनिवासी भारतीय आत्ताचे हे सर्व अनिवासी भारतीयांचं प्रतिनिधित्व करत नाहीत. दादाभाई नौरोजी पण अनिवासी भारतीय होते, महात्मा गांधी पण अनिवासी भारतीय होते, म्हणजे नागरिकत्वाने नव्हे, वस्तुस्थितीमध्ये, जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये. डॉक्टर आंबेडकरही अनिवासी भारतीय होते, पटेलही अनिवासी भारतीय होते, बोसही अनिवासी भारतीय होते. कशाला? सावरकर सुद्धा अनिवासी भारतीय होते, बॅरिस्टर सावरकर. किंबहुना आपल्या स्वातंत्र्य चळवळीतले जवळजवळ सर्व पुढारी हे बहुतांशी अनिवासी भारतीय होते, किंवा अनिवासी भारतीय नसले तरी जो आता आपण ज्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतो त्या अनिवासी भारतीयांनी आणि युरोपियन अमेरिकनांनी पुरोगामी विचार मांडला, प्रोग्रेसिव्ह विचार मांडला, त्याचे ते पाईक होते. मग त्यात न्यायमूर्ती रानडे असतील,
नामदार गोखले असतील, त्या सगळ्यांच्या विचाराची मुळं आता तिवारींनी सांगितल्याप्रमाणे युरोपामध्ये जो संघर्ष चालू होता त्या संघर्षामध्ये होती. न्याय संपला. आपल्याकडेही तो संघर्ष होता, आपल्याकडेही तो संघर्ष झालाय, ज्याचाही त्यांनी अतिशय प्रभावीपणे आणि उत्तम उल्लेख केला गौतम बुद्धाच्या काळापासूनचा. आपल्याला एक लक्षात ठेवायला लागतं की त्या अनिवासी भारतीयांनी जे गुण, जी मूल्य, जे विचार, जे तत्वज्ञान तिकडून इकडे आणलं, त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळं तेजस्वी परिमाण प्राप्त झालं. आणि ते प्राप्त होताना इथले जो भारतीयत्वाचा पुरोगामी अंश होता तोही त्याच्यात होता. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला भारतात जे जे उत्तम विचार होते, उदात्त विचार होते ते, आणि जे भारतातले प्रतिगामी आणि दुष्ट विचार होते त्याच्या विरोधात, युरोपामधल्या दुष्ट विचारांच्या विरोधात युरोपामधला प्रगत विचार एकत्र आणून आपला भारतीय स्वातंत्र्य लढा उभा राहिलेला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यावेळेला महात्मा गांधी इकडे आले आपल्याकडे 1915 मध्ये नामदार गोखले यांच्या निमंत्रणावरनं, त्यावेळेला त्यांचं नाव कोणाला माहिती नव्हतं. त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांचंही नाव देशात कोणाला माहिती नव्हतं. पुण्याला ज्या वेळेला लखनौ पॅक्ट झाला तेव्हा जिन्ना आणि टिळक एकत्र होते ह्याचंही साधारणपणे भान सार्वत्रिक जागतिक राजकारणाला नव्हतं. आणि ही सगळी माणसं जी आहेत, जी एका विशिष्ट 40 वर्षाच्या काळात प्रकाश होतात येतात, त्यात गांधीजी पण आहेत, त्यात आंबेडकर पण आहेत, सुरुवातीच्या टप्प्यात टिळक पण आहेत आणि गोखले पण सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. आणि हे सगळे विचार असे एकत्र येऊन त्यातनं वाईट बाजूला टाकून देऊन चांगल्याची एक गुंफण करत आपला स्वातंत्र्य लढा उभा राहिला. आणि म्हणून मग अशी मेधा म्हणाली त्याप्रमाणे किंवा श्रीपाद जोशी म्हणाले त्याप्रमाणे यांच्यामध्येच वाद उपस्थित करून ते कसे एकमेकांच्या विरोधात होते. आपल्याकडे मतभेदांना मतभेद मानत नाहीत, आपल्याकडे शत्रूच मानतात. आता तर तुम्ही नोटबंदीच्या विरोधात बोललात तरी तुम्ही अँटी नॅशनल आहात. उद्यापासून जीएसटीच्या विरोधात बोलून चालणार नाही, ते पण अँटी नॅशनल असेल. कारण आज 25 तारीख आहे, आज जीएसटीचा ट्रायल रन सुरू होत आहे. 1 तारखेला रेग्युलर रन सुरू होईल. जीएसटी म्हणजे एक राष्ट्र एक कर अशी त्यांची धारणा आहे. प्रत्यक्षामध्ये एक राष्ट्र एक कर ही ज्या प्रकारची धारणा इथे राबवायचा प्रयत्न चालला आहे तशी ती जगात कुठेही नाही. अमेरिकेची एकात्मता, अमेरिकेची एकता, अमेरिकेचं नॅशनल इंटिग्रेशन हे तिथल्या टॅक्स स्ट्रक्चरवरती अवलंबून नाहीये. त्यांच्याकडे एकच प्रकारची कर यंत्रणा नाही. इतका फरक आहे की कॅलिफोर्निया जर पेट्रोलचा दर हा $3.5 किंवा $4.5 असेल तर तो न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टनमध्ये त्याच पेट्रोलचा दर, जे त्याला ते गॅस म्हणतात, हा जवळजवळ $5.5 ते $6.5 सुद्धा असतो. इतका फरक आहे, कारण प्रत्येक ठिकाणची कर यंत्रणा वेगळी आहे. आत्ता आपल्याकडे सुद्धा त्यांनी पेट्रोल संबंधात नेमकं तेच धोरण घेतलंय, कारण ते त्यांना फायदेशीर आहे म्हणून. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि अल्कोहोल या तिन्हीच्या बद्दल जीएसटी लागणार नाहीये. परंतु त्याची कारणं वेगळी आहेत. त्यांच्याकडे त्या प्रकारचा जीएसटीच नाहीये. एका कर आकारणीनुसार एक राष्ट्रीयत्व असल्या प्रकारचे विचित्र विचार सध्या मांडले जात आहेत. आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही सरकारच्या भूमिकेला विरोध करणं, सरकारच्या धोरणाला विरोध करणं हे सुद्धा आता अँटी नॅशनल मानायची स्थिती इथे आलेली आहे. याच्या बरोबर उलट त्यावेळच्या ह्या सर्व अनिवासी भारतीयांनी विचार केला होता. त्यांनी राष्ट्रीय एकता विचार करताना, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करताना, ज्याच्याबद्दलच्या शपथेमध्ये आता एकता आणि एकात्मता हे दोन्ही शब्द आपण सर्वांनी उच्चारलेले आहेत, त्यांना अशा प्रकारच्या गोष्टींचा आधार घ्यायला लागला नाही. त्यांना फक्त विचार, मूल्य, संवेदना ही आपली सार्वत्रिक एक असावी, सर्व समाजाविषयी एक असावी, केवळ सर्व भारतीय समाजाविषयी नाही तर जागतिक समाजाविषयी. कारण आपला भारतीय राज्यघटनेचा जो काही पाया आहे तो त्या पूर्वीच्या भारतीय प्रगत विचारापासून ते युरोपातल्या सगळ्या संघर्षांमध्ये असा गुंफलेला आहे. भारतीय राज्यघटना उभीच आहे. त्यामुळे एका अर्थाने ज्याच्याबद्दल राईट्स ऑफ मॅनचा उल्लेख त्यांनी केला, 1776च्या अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, 1792 त्यांनी ती स्थापना केली त्यांच्या राईट्स ऑफ मॅनची. त्याच्यामध्ये 1789 मध्ये इक्वालिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटीची फ्रान्समध्ये घटना निर्माण झाली. त्याच्यानंतर रशियन राज्यक्रांतीपर्यंत, रशियन राज्यक्रांतीनंतर 1 ऑक्टोबरला झालेल्या चीनच्या क्रांतीपर्यंत हा वैचारिक आणि मूल्यांचा प्रवास आहे. हा सार्वत्रिक आहे, हा जागतिक आहे. गौतम बुद्धाचा विचार असेल किंवा कार्ल मार्क्सचा विचार असेल, यांच्या विचारामध्ये प्रादेशिकता नाहीये आणि राष्ट्रीयत्व नाहीये. कारण त्यावेळेला म्हणजे गौतम बुद्धाच्या काळात राष्ट्र नव्हती,
आणि फ्रान्स राज्यक्रांतीपर्यंत आत्ताची राष्ट्रता अजिबातच नव्हती. किंबहुना राष्ट्र ही संकल्पना सुद्धा त्यावेळेला त्या अर्थाने, आजच्या अर्थाने आपण ज्याला नेशन स्टेट म्हणतो त्या अर्थाने निर्माणच झालेली नव्हती. त्यामुळे आपण ज्या वेळेला म्हणतो की आपल्या देशाचं विभाजन झालं तर तेवढंसं खरं नाहीये. आंबेडकरच्या लेखनात तुम्हाला इंडियाच्या पार्टिशन संबंधामध्ये जे लेख आहेत त्याच्यात तुम्हाला वाचायला मिळेल. इंग्रजांनी असं म्हटलं होतं की आम्ही कुठे सत्ता इथे घेतली, आम्ही काही सगळ्या भारताची सत्ता इथे घेतलेली नाही. ईस्ट इंडिया कंपनी इथे याच्या अगोदर 656 संस्थानं होती. त्या 656 संस्थांमध्ये एकाला गिळंकृत करा, एकाला वश करून घ्या, एकाला शरण करून घ्या, एकाला युद्धाने जिंका, एकाला तहात जिंका, अशा पद्धतीने करत आम्ही एक एक संस्थान आमच्या ताब्यात घेतलं. प्रत्यक्षात 1857चं युद्ध, इंग्रज राजवट युद्ध कुठे झालं? ते ईस्ट इंडिया कंपनी युद्ध झालं. 1858 मध्ये अधिकृतपणे संस्थानं बरखास्त केली गेली आणि 1874 मध्ये राणीचं अधिकृतपणे इथे राज्य प्रस्थापित झालं. तेव्हा इंग्रजांनी संबंध भारत असा पादाक्रांत केला, अशी अवस्था नाहीये. तेव्हा इंग्लंडमधले काही मुत्सद्दी असं म्हटले, ठीक आहे ते गांधींची चळवळ चालू असेल देशभर, पण आपण कुठे ब्रिटिश इंडिया ज्याला ते म्हणतात तो आपण पादाक्रांत केलाय, एक एक संस्थाना. त्यामुळे आपण असं करूया, इथून सोडताना त्या 656 संस्थानांना त्यांची सत्ता देऊन टाकूया, बघतील त्यांचं काय करायचं ते. तो विचार त्यांच्याकडे पण फारसा टिकू शकला नाही. पण तो टिकू शकला नाही याचं मुख्य कारण भारतातली स्वातंत्र्य चळवळ तोपर्यंत इतकी समर्थ झाली होती की त्यांच्या पुढे हे टिकूच शकलं नसतं. बहुतेक संस्थानांच्या लोकांनी त्या स्वातंत्र्य चळवळीला आणि गांधीजींना आणि नेहरूंना पाठिंबा दिलेला होता. आणि नंतर पटेलांनी ज्यावेळेला ते प्रस्ताव मांडले संस्थानिकांच्या संबंधात, त्यावेळी त्यांना पाठिंबा मिळाला होता. याचा सविस्तर विचार डॉक्टर आंबेडकरांनी केलाय त्यावेळच्या भारताच्या एकात्मता आणि एकता या संबंधामध्ये. तेव्हा जर अशी 656 प्रजासत्ताक झाली असती तर प्रश्नच मिटला असता. मुद्दा असा की ती राज्यघटना ज्या मूल्यांवरती, ज्या विचारांवरती आधारलेली आहे, ती मूल्य आणि विचार हे भौतिक नाहीये. तुम्हाला न्याय असा दाखवता येत नाही. हा न्याय, ही समता, ही बंधुता, हे प्रेम, ही करुणा, हे कुठेही तुम्हाला दाखवता येणार नाही. करुणा दाखव, करुणा कशी दिसते कळणारच नाही. माया कशी आहे कळणार नाही. तुला भूतदया पाहिजे हे कळणार नाही. ते प्रत्यक्ष तुमच्या मनामध्ये रुजलेलं मूल्य असेल तरच ते समजू शकतं, नाही तर समजू शकत नाही. ज्या माणसांना असं वाटतं की गाईला मारण्याबद्दल फाशी दिलं पाहिजे किंवा जन्मठेप दिली पाहिजे, आणि त्याच माणसांना दादरीमध्ये झालेल्या माणसाच्या हत्येबद्दल तेवढं वाटत नाही, किंबहुना त्याचं समाधान वाटतं, आणि अशांचं समर्थन करणाऱ्यांचं राज्य आपल्या देशामध्ये आलंय आणि ते तुमच्या आमच्या संमतीने आलंय, हे लक्षात घ्या. लष्कराने आक्रमण करून नरेंद्र मोदींना नेमलेलं नाही तिथे. त्यांनी तुम्हाला आणि मला, जर तिवारीचा शब्द वापरला तर, संमोहित करून ते राज्यावर, भले त्यांना प्रत्यक्षात मतं मिळालेली ही फक्त 31% मतं आहेत. उत्तर प्रदेशाचा त्यांना फक्त 39-40% मतं मिळाली, म्हणजे 60% लोक त्यांच्या विरोधात होते. देशामध्ये जवळजवळ 70% लोक त्यांच्या विरोधात आहेत. परंतु जे 31% लोक आता त्यांच्या बाजूने आहेत त्याच्या जोरावर त्यांनी ही सत्ता आणलेली आहे. आणि त्या सत्तेचं आता प्रमुख उद्दिष्ट काय आहे? पहिलं उद्दिष्ट काय आहे तर हा इतिहास जो आहे, ज्याच्यावरती स्वातंत्र्य चळवळ उभी होती, ज्या मूल्यांवरती ती उद्ध्वस्त करून टाकायची, ती पुसून नाही टाकायची. पुसली तरी मध्ये कुठेतरी राहील, त्यांना ती उद्ध्वस्त करायची. बाबरी मशीद जशी विध्वंस पद्धतीने उद्ध्वस्त केली, तशी आता ही स्वातंत्र्य चळवळी त्यांना उद्ध्वस्त करायची. महात्मा गांधींना स्वच्छता अभियानचं ब्रँड अँबॅसेडर करणं याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्या पलीकडे नाही आहात महात्मा, तुम्ही तर चतुर्भुनी असाल. त्यामुळे त्यांना त्या पातळीवरतीच ठेवायचं. हा नुसता विरोध गांधीजींना नाहीये, हे नुसतं समर्थन नथुरामचं नाहीये. आज नांदेडवरती नथुरामवरती पण एक भाषण आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता नाहीत अशा प्रकारची भाषा एनडीएच्या पहिल्या कारकिर्दीतच झालेली आहे. त्यावेळेला त्यांना एका गृहस्थांनी, ज्यांचं नाव आता घेणं जरा विचित्रच वाटेल या कॉन्टेक्स्टमध्ये, एम.जे. अकबर यांनी त्यावेळच्या एनडीएला विचारलं, महात्मा गांधीच्या बाजूने बोलताना, की महात्मा गांधी जर राष्ट्रपिता नसतील
तर नथुराम काय राष्ट्रपुत्र आहेत का? आणि आता MJ अकबर त्यांच्या बरोबर आहेत, त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. नुसते त्यांच्या मंत्रिमंडळात नाहीये, तर जो हा इतिहास संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चाललाय, पुसायचा नव्हे, तो इतिहास उद्ध्वस्त करायला त्यांच्या बरोबर सामील आहेत. तेच MJ अकबर, जे धर्माने मुस्लिम आहेत आणि सुन्नी मुस्लिम आहेत. कारण असं म्हटलं जातं उत्तर प्रदेशमध्ये की शिया मुस्लिम उनके साथ है. मला शिया सुन्नी या फंदात पडायचं नाही. कारण माझ्या मते महात्मा गांधी असतील, आंबेडकर असतील, पंडित नेहरू असतील, यांना कोणाला अशा प्रकारचा भेद माणसांमधला हा जाणवतच नसेल. ती फक्त त्यांची जन्मामुळे त्यांना प्राप्त झालेली आयडेंटिटी, याच्या पलीकडे त्यांनी त्याच्याकडे कधी पाहिलं नाही. आणि अशी सर्व मल्टिपल आयडेंटिटी असलेली माणसं, मल्टीकल्चरल असा हा समाज असा हा एकत्रितपणे पुढे जावा, आणि तो केवळ भारत नाही तर तो वैश्विक व्हावा खऱ्या अर्थाने. नाही तर घोषणा वसुदैव कुटुंबकम करायची, प्रत्यक्षामध्ये आपलं हे इथलं कुटुंबकम सारखं तोडत राहायचं, अशा प्रकारचं धोरण त्यात नव्हतं. खरोखर भविष्यात्मक विचार होता. आणि तो हा 1789 किंवा 1776 पासून प्रगत होत असलेल्या युरोपियन अमेरिकेच्या विचाराबरोबर तो राज्यघटनेत आला आणि सर्व पुरोगामी भारतीय परंपरांना घेऊन तो तिथे व्यक्त झाला. त्यामुळे त्यांच्यात किती मतभेद होते याच्यावरतीच भली मोठी नाटकं करून, याच्यावरतीच भली मोठी भाषणं देऊन, तो भाषण हा सुद्धा एका त्या कारस्थानाचा भाग आहे. कारण त्यांना जर इथे विध्वंस करायचा झाला तर आतलाच त्यांना कोणतरी पाहिजे, दुही पेरणारा. आणि त्याच्यासाठी ही सर्व राजकारण आणि कारस्थान आणि कट कारस्थान चालू आहे. दुर्दैवाने आपण त्या कारस्थानाला बळी पडलेले आहोत. आणि कित्येक लोक तर असं म्हणतात की 2019 मध्ये त्यांची आता संपूर्ण सत्ता प्रस्थापित होईल. मी काही भविष्यवेत्ता नाही, पण मी तुम्हाला इथे सांगतो आणि रेकॉर्डिंग ठेवा, म्हणजे माझं बरोबर आलं तर मी भविष्यवेत्ता असे म्हणतोय. 2019 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं अशक्य आहे. मग त्यांना रामदास आठवले पाठिंबा देवत किंवा रामविलास पासवान पाठिंबा देवत किंवा रामनाथ कोविंद राष्ट्रपती होत किंवा प्रत्यक्ष अयोध्येचा राम, हे कोणतेही राम त्यांच्या मदतीला त्यावेळेला येऊ शकणार नाहीत. याचा अर्थ काँग्रेस येईल का, विरोधी गठबंधन होईल का, तो मत असतं. आणि ते लोक सांगणार आहेत आम्हाला आता तुम्ही नकोत, गेट आउट, असा संदेश त्यांना 2019 मध्ये मिळेल. त्यावेळेला ह्याचं रेकॉर्डिंग आपण परत ऐकूया. धन्यवाद. अत्यंत परखड अशा शब्दामध्ये सरांनी आपल्या विषयाची मांडणी आपल्या समोर केलेली आहे. तर केतकर सर आपले आभार. एक सूचना आहे, माझ्या मोबाईलमध्ये आता 1:50 झालेले आहेत. आपले घड्याळात किंवा मोबाईलमध्ये तेवढीच वेळ असेल असं मी गृहीत धरतो. साधारणतः यानंतर आपण अर्ध्या तासाने म्हणजे 2:20 पुन्हा या सभागृहामध्ये एकत्र येणार आहोत भोजन घेतल्यानंतर. त्याचं कारण असं आहे की आणखी आपल्याला 4 महत्त्वाच्या वक्त्यांना ऐकायचं आहे. डॉक्टर प्रज्ञादाया पवार, संजयजी आवटे, कॉम्रेड भालचंद्र कांगो आणि उत्तम कांबळे सरांना समारोपाच्या सत्रामध्ये आपण ऐकायचं आहे. तर आपण तातडीनं जेवण करून पुन्हा एक